ताजमहल बघण्यासाठी ऑस्ट्रेलियामधून भारतामध्ये एक व्यक्ती आला, पण त्याच्यासोबत जे घडलं ते पाहून सगळ्यांना धक्का बसला. कारण त्याचं सगळं सामान, पासपोर्ट, पैसे सगळं चोरीला गेलं. पण त्याच्यानंतर त्याने भारतामध्ये जे केलं ते बघून सगळ्यांना अगदी धक्का बसला. याचा कोणी विचारही करू शकत नाही त्या व्यक्तीने असं काम केलं. विचार करा, जर एवढ्या दूरवरून एक व्यक्ती आपल्या भारतामध्ये आला आणि त्याचं सामान चोरीला जात असेल आणि त्यानंतर जगण्यासाठी तो जे काही करत असेल तेच खरंच विचार करण्याची गोष्ट आहे. तर नमस्कार, मी सागर कोलते आणि तुम्ही बघत आहात कोलते प्रोडक्शन. तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर तुमच्या भावाचं हक्काचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. चला, ही सगळी बातमी आता आपण सविस्तर जाणून घेऊ. ऑस्ट्रेलियामधील एक व्यक्ती भारतामधील ऐतिहासिक ताजमहल बघण्यासाठी आला होता. भारतातील ऐतिहासिक स्थळे पर्यटनाचा त्याला आनंद घेण्याचा त्याचं स्वप्न होतं. परंतु त्याच्या आयुष्यामध्ये असं मोठं संकट आलं की त्याचं सगळं सामान चोरीला गेलं. एका क्षणामध्ये तो अडचणीमध्ये सापडला. खाण्यासाठी, पिण्यासाठी, जगण्यासाठी 1 रुपया सुद्धा शिल्लक उरला नाही. त्याच्यासमोर भलं मोठं संकट उभं राहिलं. परदेशात एकटा असलेल्या त्या व्यक्तीसमोर भलं मोठं आव्हान उभं राहिलं. पण त्याने कदापि हार मानली नाही. परिस्थितीसमोर लढण्याचा त्याने निर्णय घेतला. काम शोधण्यास त्याने सुरुवात केली. जे मिळेल ते काम शोधण्यास त्याला सुरुवात केली. कारण कसंही करून त्याला इकडं काम शोधणं गरजेचं होतं, म्हणून तो वाटेल ते काम शोधत होता. शेवटी त्याला एका वीट भट्टीवर काम मिळालं. त्याने हार मानली नाही. त्याने वीट भट्टीवर सुद्धा एवढ्या कडक उन्हामध्ये विटा वाहण्याचं काम केलं, विटा तयार करण्याचं काम केलं. त्याचा एकच उद्देश होता, काही करून पैसे जमा करायचे आणि आपल्या मायभूमीत परत जायचं. ही घटना आपल्याला लय मोठा धडा देते. किती संकट आलं, किती वाईट परिस्थिती आली, पण त्या परिस्थितीवर आपल्याला मात करता आली पाहिजे. हा व्हिडिओ आपण मिळालेल्या माहितीनुसार बनवलेला आहे. खरं काय खोटं काय हे अद्याप अजून स्पष्ट झालेले नाही. जर खरंच अशी घटना घडली असेल, जर खरंच कोणी त्या व्यक्तीचं सामान चोरलं असेल तर त्या व्यक्तीला ते सामान परत करा, जेणेकरून तो व्यक्ती आपल्या मायभूमीत परत जाईल. व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.